मित्रहो, जर तुम्ही 2026ची बोर्ड परीक्षा देणार असाल आणि अजून अभ्यासाचं नीट नियोजन केलेलं नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण पुढच्या काही मिनिटात मी तुम्हाला असा अभ्यासाचा मार्ग सांगणार आहे ज्यामुळे तुमचे गुण नक्की वाढू शकतात. 10वी आणि 12वी ही फक्त परीक्षा नसते, हा आयुष्यातला पहिला मोठा टप्पा असतो. घरात सगळे विचारत असतील, अभ्यास कसा चाललाय, किती टक्के येणार, आणि मनात थोडी भीतीही असेल. पण काळजी करू नका. आज आपण अभ्यास कसा करायचा, पेपर कसा असतो आणि शेवटच्या दिवसात जास्त गुण कसे मिळवायचे हे अगदी सोप्या भाषेत पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी अविनाश आणि आपण पाहत आहात SV मराठी. चला तर मग सुरू करूया. मित्र हो, आता सर्वात आधी अभ्यासाचं नियोजन करू. आता खूप तास बसून फक्त वाचत राहण्याची वेळ नाही, आता हुशारीने अभ्यास करण्याची वेळ आहे. एक कागद घ्या, त्यावर 3 भाग करा. पहिला, जे धडे तुम्हाला खूप चांगले येतात. दुसरा, जे थोडेफार येतात. तिसरा, जे अजिबातच येत नाहीत. आता लक्षात ठेवा, जास्त वेळ त्या धड्यांना द्या जे कठीण वाटतात, पण सोपे धडे सोडू नका, कारण तेच तुमचे टक्के वाढवतात. दिवसाचा अभ्यास असा विभागा. सकाळी नवीन धडा वाचा, दुपारी गणित विज्ञान सराव करा, रात्री दिवसभराचं पुनरावलोकन करा. अभ्यास करताना मोबाईल बाजूला ठेवा, हे खूप महत्त्वाचं आहे. आता पेपर कसा असतो हे समजून घेऊया. खूप विद्यार्थी पुस्तक वाचतात पण पेपरचा प्रकार बघत नाहीत, ही मोठी चूक आहे. पेपर साधारण 3 प्रकारचा असतो. पहिला, वस्तुनिष्ठ प्रश्न, रिकाम्या जागा, जोड्या लावा, 1 शब्दात उत्तर. हे तुमचे खात्रीशीर गुण आहेत. मागील वर्षाचे प्रश्न जरूर सोडवा. दुसरा, थोडक्यात उत्तर. इथे मोठा परिच्छेद लिहू नका, मुद्दे लिहा. 1, 2, 3 असे मुद्दे लिहिले तर तपासणाऱ्याला सोपं जातं. तिसरं, मोठी उत्तरं. इथे घाबरू नका. धडा समजला असेल तर तुम्ही तुमच्या भाषेत लिहू शकता. अलीकडच्या वर्षात समज तपासणारे प्रश्न वाढले आहेत, त्यामुळे फक्त पाठांतर नको, अर्थ समजून घ्या. आता खूप महत्त्वाचा भाग, उत्तरपत्रिका कशी लिहावी. सगळे अभ्यास करतात पण जास्त गुण मिळवणाऱ्याची उत्तरपत्रिका वेगळी दिसते. अक्षर स्वच्छ लिहा, खूप सुंदर नसलं तरी चालेल पण वाचता येईल असं असू द्या. महत्त्वाचे शब्द पेन्सिलने अधोरेखित करा, त्यामुळे तपासणाऱ्याचं लक्ष तिकडं जातं. जिथे शक्य असेल तिथे आकृती काढा. विज्ञानात आकृतीला हमखास गुण मिळतात. आकृती नेहमी पेन्सिलने काढा. नाव लिहा. आता प्रश्न कुठून तयार करायचे? सर्वात आधी पाठ्यपुस्तक. धड्याच्या शेवटी दिलेले प्रश्न खूप महत्त्वाचे असतात. पेपरचा मोठा भाग इथूनच येतो. मागील 5 वर्षाचे बोर्ड पेपर सोडवा. प्रश्न विचारण्याची पद्धत पुन्हा पुन्हा वापरली जाते. सराव पेपर्स वापरा, पण पाठ्यपुस्तक सोडू नका. जर तुम्हाला मागील वर्षाचे पेपर हवेत तर कमेंट्समध्ये पेपर लिहा, मी त्यावर वेगळा व्हिडिओ करेन. शेवटी एक महत्त्वाची गोष्ट, बोर्ड परीक्षा म्हणजे आयुष्य संपत नाही, पण ही तुमची मेहनत दाखवण्याची संधी आहे. दररोज स्वतःला सांगा, मी करू शकतो, मी चांगले गुण मिळवणारच. ताण आला तर थोडं चालून या, आईबाबांशी बोला, मन मोकळं करा, पण अभ्यास सोडू नका. हा व्हिडिओ तुमच्या मित्राला पाठवा ज्याने अजून अभ्यास सुरू केलेला नाही. बोर्ड परीक्षेसाठी पुढे अजून मार्गदर्शनाचे व्हिडिओ येणार आहेत, त्यामुळे चॅनेलला नक्की जोडलेले राहा. कमेंट्समध्ये सांगा पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा. चला अभ्यासाला लागा. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा.